हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आई मला एक सांग, पैसे चोरल्याबद्दल वहिनी तुला ब्लॅकमेल तर करत नाहीये ना? या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाक. माझ्या मॉमने जे सरांसोबत केलंय, यावेळी तुम्हा लोकांना ज्या संकटांचा सामना करावा लागतोय त्याची माफी मागायला आली आकांक्षा. या बाबतीत मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. आम्हाला सगळ्यांना कळलंय की मल्लिका मॅमच्या जागी आता तुम्हीच या ऑफिसचे कर्ते सवर्ते आहात. म्हणूनच शहरातल्या बड्या बड्या व्यक्तींनी तुम्हाला भेटायला आज एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलंय. तर आज संध्याकाळी तुम्हाला तिथे यावं लागेल. मला तर अजिबात वेळ नाहीये, त्यामुळे 3 दिवस तरी मी कुठेच नाही जाणार आहे. पण हे कसं होऊ शकतं सर? खूप छान आहे, एकदा घालून दाखव. अपूर्वच्या लग्नानंतर किती दिवसांनी आपण खरेदीसाठी बाहेर पडलो नाही? हो, अगदी मस्त झालीये खरेदी. तू सगळ्यांसाठी काही ना काही खरेदी केलीस, पण स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीस. पूजा, अगं आता काय झालं? अहो थकले मी. अगं पूजा ऐक ना. दे इथे आणते पिशवी. नको पूजा. काय गाई? जरा ही पिशवी पकड ग. कृष्णा, तृष्णा, वहिनी, आई, सुनबाई, आई उठ. तृष्णा बेटा, काही झालं नाही ना तुला? अवकाश, नाही नाही बाबा, मी ठीक आहे. आईनीच मला वाचवलं. आई, पप्पा आईला बघा ना. आई, 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 कल्याणी, आई, कल्याणी, आई काय काय झालं तुला? बाहेर आहात ना? माझा हात. तू काय का? चला, पूजा, चल आधी डॉक्टर कडे घेऊन जाऊया. नाही नाही उठ, नाही, उठ, मी बरी आहे. अगं, उठ. आई, सांभाळून. तुम्हाला लागलं तर नाही ना? आई, आई, कल्याणी, आई, ए कल्याणी, आई काय होतं चल तुला? डॉक्टरांकडे जाऊया. नाही चल. नाही, मी बरी आहे. आई, आई, कल्याणी, आई, ए कल्याणी, आई, तुम्ही, ए, कल्याणी, आई, अगं, तू काय कल्याणी? होत आई? बाबा, मी मेनकाला माफ तर केलंय, पण मला खरंच माहिती नाही का माझं मन अजूनही अस्वस्थ आहे. मला सारखं असं वाटतंय की ती खोटं तर नाही ना बोलत आहे, किंवा मग माफी मागायचं खोटं नाटक करते. नाही आकांक्षा, तू पाहिलंस ना की माफी मागता मागता मेनकाच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा, जेव्हा कोणी मनातून दुःखी होतं ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आपोआप येतं. मला तर वाटतं की मेनकाचे अश्रू सुद्धा खरे होते, मनापासूनचे होते. खरंय तुझं आई. कदाचित तू म्हणते
वागतेस ते बरोबर असेल. असंही असू शकेल की मल्लिका जे काही वागली त्याचा पश्चाताप तिला झाला असेल. पण आई, आपल्याला हे विसरून नाही चालणार की शेवटी ती मल्लिका थापरची मुलगी आहे. देव न करो की तीही तिच्यासारखीच असो. नाही आकांक्षा, जरुरी नाहीये की चोराचा मुलगा चोरच असेल. आपल्याला यावेळी मेनकावर भरोसा केलाच पाहिजे. आणि जर तिने आपल्याला फसवलं, काही चुकीचं वागली, तर देव बघतोच आहे. तिला तिच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल. हो आई, बहुतेक मीच मेनकावरती अविश्वास दाखवते आणि ती कदाचित खरंच सुधारलीही असेल. बेटा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हा, बोल आई. बेटा, आता तृष्णा आपल्या सासरी परत गेलीये आणि तिथे ती खुश आहे. आणि मल्लिकाला सुद्धा तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. मी म्हणत होते की आपण सगळ्यांनी एकदा देवळात जाऊन देवाचे आभार मानायला हवेत. ठीक आहे आई, मी 1-2 दिवसात गाडीची व्यवस्था करते, कारण बाबा तर गाडीशिवाय जाऊच शकणार नाही. ठीक आहे बेटा, तुझी सगळी तयारी झाली की मला सांग. ठीक आहे आई, तू बाबांजवळ बस, मी निघते. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आकांक्षासारखी मुलगी आहे. तुम्हाला माहितीये, सोहनला आपली आकांक्षा खूप आवडते. मी आकांक्षाशी तिच्या लग्नाविषयी बोलले तर ती म्हणाली की बाबांना बरं वाटलं की बघू. तुम्ही फक्त अगदी लवकर बरे व्हा, मग आपण सोहनचं लग्न आकांक्षाशी करून देऊ आणि आपल्या जबाबदाऱ्यातून मोकळे होऊ. सुकन्या आमच्या कन्या. पड पड आरामात. आ, हळूहळू. आई गं. म्हणजे सांभाळ. हो. हा, हळू. खूप दुखतंय का गाई? नाही. आई, हे घ्या गरम गरम हळदीचं दूध. तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. पूजा, हे घ्या आईला दे. कल्याणी, आई, हळू. सांभाळून. धरपी. आरामात. नको आहे. बस झालं. बाबा, मी डॉक्टरांना बोलावून घेते. हो बेटा. नाही सुनबाई, डॉक्टरची गरज नाहीये. मी बरी होईन. आता तुम्ही जा, आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. चल वहिनी. नाही आई, मी तुमचे पाय चेपून देते, तुम्हाला बरं वाटेल. मी अजिबात थकले नाहीये. नाही सुनबाई, मला कोणत्या गोष्टीची गरज वाटली तर मी अपूर्वच्या बाबांकडून घेईन. तू जा. तृष्णा बाळा, तुम्ही दोघी जा आणि जाऊन आराम करा. तसंही खरेदी करताना खूप थकायला झालं. ठीक आहे बाबा. तू पड आता. हळूहळू आरामात. कल्याणी, खूप त्रास होतोय का? थोडा,
अगदी थोडं दुखतंय, ठीक होईल. कल्याणी, आज तू जे काही केलंस त्यावरून तृष्णासाठी मी निर्धास्त झालो. आता मला असं वाटतंय की मीच नाही, तुलाही तृष्णाची काळजी आहे. असं काय केलंय मी? अरे, तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तृष्णाला वाचवलंस. मला सांग बरं, किती जण करतात असं आपल्या सुनेसाठी? आज मी खूप खुश आहे. माझा आनंद तर तुमच्या आनंदातच आहे. तृष्णा, हे झालं कसं? आई, आम्ही रस्त्यावरून जात होतो, मग अचानक एक मुलगा आमच्या दिशेने वेगाने बाईकवरून आला. हे बरं झालं की आईनी बघितलं, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. तृष्णा, खरं खरं सांग, तुला कुठे लागलं नाही ना? नाही नाही आई, मला काहीच नाही झालंय. पण हो, मला वाचवताना आईंना थोडं खरचटलंय. काय? पण बाळा, त्यांना डॉक्टरकडे नेलं? नाही नाही आई, त्यांना थोडीशी लचक भरलीये. मी त्यांना मलम लावून दिलाय आणि हळदीचं दूध पण दिलंय. आता त्या पहिल्यापेक्षा बऱ्या आहेत. बघ बेटा, तू कल्याणीताईंची काळजी घे, कारण या वयात झालेली इजा खूप त्रासदायक ठरते. उद्या असं नको व्हायला की आपल्या बेजबाबदारपणामुळे त्यांना त्रास कायमचा होईल. आई, तुला काहीच काळजी करायची गरज नाहीये. मी त्यांची मनापासून काळजी घेईन. बेटा, कल्याणीताईंना फोन दे जरा, मी त्यांची विचारपूस करते. आई, त्या आता आराम करतायत. त्या जशा उठतील मी तुझा निरोप त्यांना देते. ठीक आहे? ठीक आहे बेटा, तू तुझी काळजी घे. ठीक आहे? ठीक आहे आई, स्वतःची काळजी घे. सुकन्या आमच्या कन्या. तृष्णा बाळा, बाबा, बेटा एक मिनिट. बोला ना बाबा. बेटा, कल्याणीला वेळेवर दूध दे. बाबा, तुम्ही चिंता करू नका, मी त्यांना वेळेवर दूध देईन. ते तर मला माहितच आहे बाळा, पण त्याचं काय आहे की तुझ्याकडे एवढी कामं असतात, त्यात तू कुठे विसरू नये म्हणून बोललो. तुम्ही काळजी नका करू बाबा, मी विसरणार नाही. मी नक्की त्यांना दूध देईन. बाबा. हा बाळा. बाबा, आज आईंनी माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पण पर्वा नाही केली. जर त्यांना काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नसते करू शकले बाबा. नाही बाळा, कल्याणीला काहीच नाही होणार, कारण आपल्या सगळ्यांचं प्रेम तिच्या बरोबर आहे. आणि खरं सांगायचं तर आज मला खरंच खात्री पटली की कल्याणीने तुला मनापासून स्वीकारलंय आणि ती खरोखरच बदलली. हो बाबा, आज आईंमुळेच तर मी या घरात आहे, नाहीतर त्या बाईकवाल्याने तर माझा जीवच घेतला असता. बाबा, अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. हा, बोल बेटा. जेव्हापासून आई मला या घरात घेऊन आल्या आहेत तेव्हापासून आईनी मला एकही काम नाही करू दिलं. सगळं काम त्या स्वतःच करतात. पण बस, आता अजून नाही. आता सगळी कामं फक्त मीच करणार, आणि त्या फक्त आराम. बाळा, जसं तुला योग्य वाटेल. आता हे घर तुझे आणि आता तू या घराची संपूर्ण जबाबदारी घेत असशील तर मला काय हरकत असणार आहे?
आकांक्षा, तू तुझ्या घरी सांगून आली आहेस ना की तू मला भेटायला आली आहेस म्हणून? हो सोहन, मी आईपासून काहीच लपवत नाही. काहीच लपवत नाहीस? हो, कुठलीच गोष्ट नाही. मग काय हे पण सांगणार आहेस? काय? हेच की मी तुझा हात हातात घेतला होता. सोहन, तुला माहितीये तुझं डोकं अगदी फिरलंय. हो माहितीये मला. तेव्हाच तर मी तुझ्यावर प्रेम करतोय. काय? हे तर बरं झालं सोहन की तुझ्या मित्रांकडून समजलं की तू आकांक्षा सोबत इथे कॅफेटेरियामध्ये येतोयस. पण तुझ्या आयुष्यात आता मेनका आलीये. आता आकांक्षाशी भेटणं बंद करावं लागणार आहे तुला. सुकन्या आमच्या कन्या. हे मेनका, हाय सोहन, तू बस, मी आलेच. हाय आकांक्षा, तुम्ही इथे? ही तर आमची एकदम आवडती जागा आहे. जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो आम्ही इथे नक्की येतो. अगं पण तू इथे कशी काय आज? ऍक्च्युली मी पण माझ्या एका फ्रेंड सोबत आले होते. घरी बरं वाटत नव्हतं म्हणून विचार केला की बाहेर जाऊन येऊ, थोडं बरं वाटेल. हे तर तू खूप चांगलं केलंस. तुझं आउटिंग पण होईल आणि बरंही वाटेल तुला. आकांक्षा, सर कसे आहेत आता? ठीक आहे, थोडी इम्प्रूव्हमेंट आहे आता. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे आकांक्षा. हो, ऍक्च्युली मी हा विचार करत होते की बाबांना आणखी चांगल्या डॉक्टरकडे दाखवावं, म्हणजे त्यांची रिकव्हरी जरा जास्त लवकर होईल. आकांक्षा, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत जे शहरातले खूप मोठे स्पेशालिस्ट आहेत, डॉक्टर श्रीवास्तव. तू म्हणत असशील तर मी बोलू त्यांच्याशी? नको मेनका, मी तुझ्या मॉमच्या ओळखीवर कुणालाही नाही भेटू शकत. आणि माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला चांगलाच कळत असेल. मला माहिती आहे आकांक्षा, तू मॉमच्या एकाही ओळखीच्या व्यक्तीकडून उपचार नाही करून घेणार. पण हे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या फ्रेंडचे अंकल आहेत, म्हणून मी त्यांना ओळखते. जर असं असेल तर आकांक्षा, आपल्याला एकदा तरी सरांना त्या डॉक्टरांकडे नक्की घेऊन गेलं पाहिजे. होऊ शकतं ते सरांना पूर्णपणे बरं करतील. यात एवढा विचार करायची काय गरज आहे आकांक्षा? जर तू मला आपली मैत्रीण मानतेस तर तू माझी गोष्ट ऐकशील ना? आकांक्षा, मी डॉक्टर श्रीवास्तवशी बोलून ठेवते आणि लवकरात लवकर अपॉइंटमेंट पण घेते. देवाच्या मनात असेल तर सर लवकरात लवकर बरे होतील. अच्छा सोहन, मी आता निघते. जर ब्रोने बघितलं ना, बाय बाय. मेनका केवढी बदलली आहे ना? हो सोहन. आता कशी तब्येत आहे आई? थोड्या कळा येत आहेत पण ठीक होईल. हे घ्या, गरमागरम दूध आणि ही औषधं. डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही हे सगळं घ्याल तर लवकर बऱ्या व्हाल. डॉक्टरने? मी तर डॉक्टरांकडे गेलेच नाही. तुम्ही डॉक्टरांकडे जायला नकार दिला होता म्हणून बाबाच डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी तुमच्या तब्येतीच्या बाबतीत सांगितलं आणि तुमच्यासाठी औषधं घेऊन आले. अरे,
याची काय गरज होती? मला तसंच बरं वाटलं असतं. आई गरज होती. औषधं घेतल्याशिवाय तुला कसं बरं वाटणार आहे सांग बघू. चला आई, आता तुम्ही लवकर दुधासोबत औषधं घ्या. आरामात आरामात आई आरामात. आई, आज जे तुम्ही माझ्यासाठी केलं, माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची पण पर्वा केली नाही. तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. अच्छा, एका बाजूने आई पण म्हणते आणि दुसऱ्या बाजूने उपकाराची भाषा बोलतेस. या दोघांपैकी कोणती गोष्ट खरी मानू? तू माझी सून नाहीयेस, मुलगी आहेस, मुलगी. आणि मुलीचं रक्षण करणं आईचं कर्तव्य असतं ना. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.